सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले स्वागत करीत आहे. बंधू आणि भगिनींनो, मी नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये छोटे छोटे व्हिडिओ बनवून आपल्या समोर येत आहे. असाच एक व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजित पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीने जे प्रचंड यश मिळवलेलं आहे आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीचे फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री देखील झालेले आहेत. तेव्हा सम्यक क्रांती यूट्यूब चॅनलच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने मी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अभिनंदन करतो व त्यांच्या हातून महाराष्ट्राचे कल्याण हो, महाराष्ट्राचा विकास हो, महाराष्ट्राचे भरभराट हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. परंतु आपण या महायुतीच्या झंझावाताच्या पुढे मोठे मोठे राष्ट्रीय पक्ष हे त्यांचे प्रचंड हार झाले असताना या महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचे काही एक दोन असे उमेदवार निवडून आले. तेव्हा त्या विशेष मतदारसंघाची माहिती देण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. मागच्या वेळेला मी सांगितलं की जे काही उमेदवार जे निवडून आले वेगवेगळ्या पक्षाचे, छोट्या पक्षाचे उमेदवार, त्याच्यामध्ये एक राहून गेलं होतं. ते म्हणजे रासप म्हणजे राष्ट्रीय समाज पार्टी ही जी जानकर साहेबांची पार्टी आहे, त्या जानकर साहेबांच्या पार्टीचे उमेदवार देखील एक आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तेव्हा एका विशेष अशा मतदारसंघाची माहिती आपल्यासाठी देत आहे. कारण ते विशेष असं आहे की पालघर जिल्ह्यातील डहाणू मतदारसंघामध्ये जे उमेदवार निवडून आलेत ते विनोद निकोले. हे विनोद निकोले 2019 सालात म्हणजे मागील 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळी देखील हे विनोद निकोले हे डहाणू मतदारसंघातून निवडून आले होते आणि आता नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणूक देखील हे विनोद निकोले निवडून आलेले आहेत. म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी राष्ट्रीय पक्ष आहे, त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लाल बावटा आणि हातोडा या निशाणीवर हे विनोद निकोले हे निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे विनोद निकोले यांचे आईवडील शेतमजूर, भूमिहीन आणि कष्ट करणारे असं हे कुटुंब, कुठली मालमत्ता नाही, कुठली जमीन नाही, घर नाही, दार नाही आणि दररोजच्या रोजंदारीवर जगणारे कुटुंब. त्यांचा मुलगा हा विनोद हा कसंबसं कॉलेज त्यांनी काही शिक्षण पूर्ण करून ते एका छोट्या चहाच्या टपरीवर काम करत होते आणि तिथे एक कम्युनिस्ट नेता त्या ठिकाणी आला. त्यांच्या सानिध्यात ते आले. त्या कम्युनिस्ट नेत्यांनी त्या विनोदजींना कम्युनिस्ट पार्टीचं एक सभासद करून घेतलं व ते म्हणाले की आतापासून तू या मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाचं काम करायचं. हा विनोद जो आहे तो असाच बंडखोर होता आणि अन्यायाच्या विरुद्ध तो झगडणारा होता आणि तेथील असलेल्या आदिवासी गोरगरीब जनतेवर जो अन्याय होतोय त्याच्याबद्दल त्यांच्या मनात चिड होतीच. तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचं त्यांना पाठबळ मिळालं व त्यांनी त्या मतदारसंघात पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण फिरून तेथील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. पहिलेच त्यांनी आंदोलन केलं की रेशनचे दुकान आहे त्याचा जो काळाबाजार होतो, गोरगरिबांचं धान्य विकलं जाते हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या समेत अनेक ट्रक रेशनचे पकडले की जे प्रायव्हेट ठिकाणी दुसऱ्या दुकानदारांना ते विकले जात होते ते त्यांनी पकडले आणि त्या छोट्याशा बातम्या आल्या आणि त्याच्यामुळे हे विनोद हे पालघरमध्ये प्रसिद्ध झाले. अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी आदिवासींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या जमिनीच्या संदर्भामध्ये अनेक आंदोलनं केली आणि त्याचप्रमाणे डहाणू मतदारसंघ, पालघर, तलासरी हा म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे युनियन आहेत. त्या भागामध्ये जे असणारे उद्योगपती, जे उद्योगधंदे आहेत तिथे कम्युनिस्ट पार्टीची युनियन आहे आणि पार्टीच्या आदेशाने हे विनोद निकोले हे देखील युनियनचं काम करायला लागले आणि त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या
मजुरांना, स्थानिक मजुरांना, भूमिपुत्रांना जे अत्यंत कमी पगारात आणि जास्त वेळ काम करून घेत होते तिथले कारखानदार, त्यांना योग्य त्यांनी मोबदला मिळवून दिला. आणि युनियनच्या माध्यमातून त्यांनी हजारो कामगारांचा त्या ठिकाणी फायदा करून दिला आणि हजारो कामगारांचे पगार वाढवले. त्यांचे कुटुंब आता चांगल्या अवस्थेत राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने स्थानिक लेवलला या विनोद निकोले यांनी काम केल्यामुळे ते त्या भागामध्ये प्रसिद्ध झाले. खरं म्हणजे त्यांच्याकडे गाडी नाही, घोडं नाही, बंगला नाही, घर नाही, दार नाही, काही नाही. आणि एका त्यांच्या कुठल्या जवळच्या मित्रांनी, दुकानदारांनी त्यांना एक मोटरसायकल दिली होती, जुनी मोटरसायकल. ते रिपेअर करून 15 वर्ष त्या मोटरसायकलच ते करत होते आणि पक्षाचं काम करत होते. ते जेव्हा निवडून आले त्यावेळेला त्यांच्याकडे गाडी नव्हती, काही नव्हतं. ते पहाटे 4ला उठून रेल्वे पकडून मंत्रालयामध्ये म्हणजे विधानसभेत जायचे आणि तिथे उतरून टॅक्सीने किंवा बऱ्याच वेळा पायी देखील ते गेलेले. एका बाजूला 2-2, 3-3 करोडच्या आमदाराच्या गाड्या, 50 लाखाची, 25 लाखाची, 40 लाखाची, 2-2 करोडच्या गाड्या. आणि हा एकमेव आमदार असा तर त्याच्याकडे गाडी नाही, तो रिक्षाने येतो किंवा ट्रेनने येतो किंवा टॅक्सीने येतो. अशा पद्धतीचा हा माणूस, हा विनोद निकोले दुसऱ्यांदा देखील तिथल्या लोकांनी निवडून दिला. कारण त्यांनी त्या संपूर्ण डहाणूमध्ये आणि त्या पालघर जिल्ह्यामध्ये त्याचं प्रत्यक्ष काम आहे, गोरगरिबांचं काम आहे. भूमिहीन, तिथले आदिवासी आणि तिथल्या जनतेच्या सुखदुःखाशी ती व्यक्ती सतत सामील झाल्यामुळे अत्यंत बलाढ्य अशा पक्षाच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केला. बलाढ्य मी यासाठी म्हणतो की भारतीय जनता पार्टी जगामध्ये जेवढे देश आहेत, राजकीय जगामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि प्रचंड पैसा आहे आणि त्यांच्याकडे प्रचंड त्यांच्या वेगवेगळ्या संघटनांचं पाठबळ आहे आणि एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे. रात्रंदिवस फक्त निवडणुकाचाच विचार करतात आणि हर पद्धतीने आपले उमेदवार निवडून कसे येतील अशा पद्धतीने अनेक प्रकारचे हातखंडे त्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतात चालवलेले आहेत. आणि त्यामुळे सतत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतात. अर्थात त्याच्यामागे त्यांच्या कार्यकर्त्यांचे कष्ट पण आहेत. एक विचारसरणीचा आपण या ठिकाणी विचार न करता आपण फक्त एवढंच म्हणतो की भारतीय जनता पार्टी रात्रंदिवस फक्त निवडणुकीचा विचार करतात आणि हजारो कार्यकर्ते त्यांचे फक्त निवडणुकामध्ये आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी काय काय हातखंडे करावे लागतील ह्या सगळ्या प्रकारच्या योजना त्यांच्याकडे असतात. आणि अशा पद्धतीने देखील एवढं प्रचंड पैशाचं पाठबळ समोरच्या उमेदवाराकडे असताना देखील हा एक गरीब माणूस देखील त्या निवडून आला. आणि कम्युनिस्ट पक्षाचा एकमेव आमदार याने कम्युनिस्ट पक्षाची या महाराष्ट्रामध्ये त्याने जी कम्युनिस्ट पक्ष जो या ठिकाणी एका काळामध्ये त्यांचे जास्त उमेदवार निवडायचे, म्हणजे अहमदनगर जिल्हा असेल, तिथलं पारनेर तालुका असेल आणि ठाणे जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार निवडून यायचे. परंतु अलीकडे या भारतीय जनता पार्टीच्या झंझावातापुढे अनेक छोटे छोटे पक्षांचा पालापाचोळा झालेला आहे. तरी देखील अशा अवस्थेमध्ये डहाणूमध्ये हा विनोद निकोले हा गरीब मुलगा निवडून आला. म्हणून एक विशेष घटना आपल्या माहितीसाठी मी या व्हिडिओच्या रूपाने सांगत आहे. आता या पुढील काळामध्ये हे जे छोटे छोटे पक्ष आहेत जे म्हणजे विशेषतः मला हे या ठिकाणी अजून सांगायचं आहे, रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटाच्या कार्यकर्त्यांना ज्यांना कोणाला निवडणुकीची हौस आहे, निवडणुकीला उभं राहायचं असेल आणि तुम्हाला जर निवडून यायचं असेल व चांगली मतं मिळवायची असतील तर तुम्हाला मतदारसंघामध्ये जाऊन 5-10 वर्ष काम करावं लागेल. तिथल्या लोकांच्या सुखदुःखाशी समरस व्हावं लागेल. तिथल्या मतदारसंघातल्या लोकांची काम करावं लागतील. तिथल्या मतदारसंघाचे ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, इंजिनियर किंवा तिथली मंडळं किंवा तरुण मुलांच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हाला तिथे तुमचा विश्वास निर्माण केला तर तुम्ही निवडून याल. कुठला तरी राष्ट्रीय नेता येईल आणि तो भाषण करून जाईल आणि कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षांनी आम्हाला पाठिंबा झाला आहे, आम्ही निवडून येऊ, तुम्ही मुळीच निवडून येणार नाहीत. तर या पुढील काळामध्ये कुठल्याही छोट्या मोठ्या पक्षाच्या उमेदवारांना जर निवडून यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल तर तुम्ही निवडून याल. तेव्हा अशा या वेगवेगळ्या मतदारसंघाची माहिती मी आपणास सांगणार आहे. तेव्हा डहाणूमधील जे नागरिक आहेत त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या उमेदवाराला निवडून दिलं, लाल बावट्याच्या उमेदवाराला निवडून दिलं आणि त्या ठिकाणी एका गरीब मुलगा ज्याला आमदार म्हणून जे मानधन मिळतो, जो पगार मिळतो त्याच्यातले अर्धे पैसे ते स्वतःच्या पार्टीला दान देतात. म्हणजे अशा पद्धतीने
एक गरीब मुलगा आणि साधा मुलगा, साध्या कुटुंबात राहणारा मुलगा जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने करू शकतो, म्हणून तेथील जनतेने त्यांना 2 वेळा निवडून दिले. तेव्हा हे विनोद निकोले यांचे अभिनंदन करून या ठिकाणी मी आपणास विनंती करतो की संवेद क्रांती यूट्यूब चॅनल, आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सातत्याने मी जे छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे वेगवेगळ्या मतदारसंघामधले त्या सर्व व्हिडिओ आपण पहा व आपले काय म्हणणं आहे आपल्या कमेंट्स नक्की आपण मला कळवा. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.